नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रामध्ये आले होते. सबका मालिक एक आणि ज्यांना आपण ब्रह्मांड नायक असं म्हणतो ते महान संत शिर्डीचे साईबाबा यांच्या चरणावर माननीय पंतप्रधान यांनी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा अगदी संजीवनी म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिले जातं तो प्रकल्प म्हणजे निळवंडे धरण आणि या धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ते या ठिकाणी आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. आता निळवंडे धरण आणि या धरणाखालोखाल असलेले डावे आणि उजवे कालवे हे दोन्ही कालवे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक संजीवनी म्हणून त्या धरणाचा उपयोग होणार आहे आणि याच दृष्टीनं मी आपल्यासमोर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असलेला जो काही जायकवाडी प्रकल्प आहे त्या जायकवाडी प्रकल्पाच्या खालोखाल असलेले उजवे आणि डावे कालवे आणि त्यांची आत्ताची झालेली दुरावस्था, तर याच संदर्भाने माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये या राज्याचे अभ्यासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका मांडली, त्यांनी साईच्या चरणावर डोकं ठेवून जे काही मागितलं आहे ते मागितलं आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी उपस्थितीमध्येच त्यांनी महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि त्याच प्रश्नावर तुमचे आशीर्वाद हवेत असंही ते सांगायला विसरले नाहीत. तर त्यांनी ते काय मागितलं, त्यांचं भाषण आहे ते अगदी थोडक्यामध्ये त्यांनी मांडले. मात्र दुष्काळी अवस्थेमध्ये जो काही महाराष्ट्र आत्ता गुरफटलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्यातली त्यात मराठवाडा, या मराठवाड्यातल्या अवतीभोवती ज्या दुष्काळी छटा निर्माण झालेल्या आहेत, खरं म्हणजे खरीप हातचं गेलेलं आहे, खरीपाची पिके पूर्णतः गेलेली आहेत आणि ज्यांना पाण्याची व्यवस्था आहे अशी पिके थोडीफार प्रमाणात वाचलेली आहेत. मात्र आता रब्बी पिकांना पाणी कुठून आणायचं असा प्रश्न आहे. एकतर या 4 महिन्यामध्ये पावसाचा फार काही वेग नव्हता आणि त्यामुळे दुष्काळी छटा या महाराष्ट्राच्या अवतीभोवती आपल्याला दिसत आहेत आणि त्याच अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेला आहे. तो प्रश्न आहे पश्चिमी भागाकडच्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी आपल्या मराठवाड्याला, विदर्भाला मिळालं पाहिजे आणि याच संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा जो प्रकल्प आहे तो सर्व प्रकल्प तयार आहे. मात्र त्यासाठी जो लागणारा पैसा आहे तो आपण द्यावा आणि या संदर्भातला आशीर्वाद माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मांडलेला आहे. त्यांचं भाषण अगदी थोडक्यात झालं, मात्र ते भाषण मराठवाड्याला आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारं हे भाषण आहे. आणि खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा जो वॉटर ग्रीड जो प्रकल्प आहे तो त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो आहे शेतकरी बापाच्या हितासाठी आणि हा प्रकल्प साकार होणं खरं म्हणजे खरंच काळाची गरज आहे. आज उजव्या कालव्याच्या आणि डाव्या कालव्याच्या अनुषंगानं आपण जायकवाडीच्या धरणाखालोखाल त्याच्या पायथ्याशी जे असणारे हे दोन कालवे आहेत. डावा कालवा हा थेट पैठणपासून नांदेडला जातो आणि उजवा कालवा हा संभाजीनगर आणि अंबड आणि गेवराई आणि त्यानंतर माजलगाव असे हे 2 कालवे आहेत आणि या कालव्याची आत्ता दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं या कालव्याचं पुनरुज्जीवंत होणं गरजेचं आहेच. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जो मुद्दा मांडला आहे तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दक्षिण भागाकडच्या ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्याचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. मात्र हे पाणी जर मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक समृद्धी येऊ शकते. असा जो एक विचार देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे तो विचार शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे आणि म्हणून नेमकं देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते आपण ऐकूया. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या भूमीमध्ये आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत ते आपलं आराध्य दैवत, श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणारे श्री साईबाबा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता साईचरणी आलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या भारताचे प्रधानमंत्री
आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, माननीय राज्यपाल जी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉक्टर भागवत कराड, इथले भूमिपुत्र आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गिरीश महाजनजी, आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 2017 साली आपल्या या ठिकाणी जी काही साई भूमी आहे त्या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं. आपले सुरेश हावरेजी त्यावेळेस आपल्या समितीचे अध्यक्ष होते आणि आम्ही सगळे त्याला उपस्थित होतो आणि आज त्या सगळ्या कामांचं उद्घाटन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हातानेच होते आहे आणि साई भूमीचा हा विकास खऱ्या अर्थानं आज त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांच्या हाताने होते. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जगभरातनं साई भक्त सातत्याने या ठिकाणी येतात. त्यांच्याकरता अनेक व्यवस्था आणि त्यासोबत वेगवेगळ्या समाज उपयोगी शिक्षणापासनं तर विविध उपक्रम हे या ठिकाणी आजच्या या माध्यमातनं निश्चितपणे करण्यात येत आहेत. यासोबत दुसरी आनंदाची गोष्ट आपल्याकरता आहे की निळवंडेसारखा प्रकल्प प्रधानमंत्री जी, इसकी शुरुआत मेरे जन्म से भी पहले हुई थी. मेरा जन्म भी निळवंडे के बाद हुआ और आज उसका उद्घाटन आपके हाथों से हो रहा है. तो कितने सालों तक लोगों ने इसका इंतजार किया और मुझे बताते हुए खुशी होती है कि 2016-17 में हमने इसको बहुत बड़े पैमाने पर चालना दी, इसको हमने मान्यता दी, इसको हमने पैसा दिया. और मैं विशेष रूप से राधाकृष्ण विखे पाटिल जी और मधुकरराव पिचड़ जी का आभार व्यक्त करता हूं. वे उस समय विपक्ष में थे लेकिन बावजूद उसके उन्होंने पूरा सहकार्य किया, इसलिए हम उसको कर पाए और आज हमारे शिंदे जी के नेतृत्व में उसका भी उद्घाटन आपके हाथों से हुआ है. और मैं ये बताना चाहता हूं कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने पिछले 9 सालों में महाराष्ट्र को सिंचाई के लिए 30,000 करोड़ रुपए दिए. इसलिए महाराष्ट्र में सिंचाई की इतनी परियोजनाएं हम लोग यहां पर कर पाए. आज एक और हमारे लिए बहुत ही सुखद दिवस है कि हमने प्रधानमंत्री जी से प्रेरणा पाकर जिस प्रकार से किसानों को मदद मिले इसलिए 6,000 रुपया किसान सम्मान निधि वो देते हैं. महाराष्ट्र ने भी तय किया कि हम लोग नमो किसान सम्मान निधि यहां पर शुरू करेंगे और 6,000 रुपया हमारे किसानों को उन्हीं के हाथों से हम लोग यहां पर देंगे. आज उसकी भी शुरुआत हमारे प्रधानमंत्री जी के हाथों से हो रही है. हमारे रेलवे के प्रकल्प हो, अलग अलग बहुत प्रकल्पों का भूमि पूजन और उद्घाटन यहां पर हो रहा है. समय के अभाव में मैं उसके बारे में नहीं कहूंगा क्योंकि उसकी एवीज भी हम लोग देखने वाले हैं. मैं प्रधानमंत्री जी को केवल एक ही निवेदन करना चाहता हूं. आदरणीय प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र का 50% इलाका ये ड्राउट प्रोन है, ये अकालग्रस्त है, सूखाग्रस्त है. यहाँ बारिश नहीं होते, यहाँ पानी नहीं है और इस इलाके को जब तक हम लोग वहां पानी नहीं पहुंचाएंगे, हम महाराष्ट्र में जो आत्महत्याओं का कलंक पिछले 50 वर्षों से लगा है उसको समाप्त नहीं कर पाएंगे. और मैं ये मानता हूं कि ये केवल आपके आशीर्वाद से और आपके ही नेतृत्व में हम कर सकते हैं, जिसका उल्लेख हमारे राधाकृष्ण विखे पाटिल जी ने किया. हमने जो हमारा पश्चिमी वाहिनियों का पानी, पश्चिमी नदियों का पानी जो समुद्र में जाता है, उसको हम लोग गोदावरी के बेसिन में लाकर नगर, नासिक नगर से लेकर पूरे मराठवाड़ा को सुजलाम सुफलाम कर सकते हैं. इसकी पूरी व्यवस्था, उसका पूरा खाका हम लोगों ने तैयार कर लिया है. उसका प्रकल्प भी हमने तैयार किया है और उसके साथ साथ विदर्भ में जो हमारी वैनगंगा नदी है उसके नीचे से बह के जाने वाला 100 टीएमसी पानी, उसमें से 67 टीएमसी पानी हम लोग पूरे विदर्भ की सूखे इलाके से निकालकर
नळगंगा तक ला सकते हैं, जिसमें विदर्भ, मराठवाड़ा और उत्तर महाराष्ट्र, ये तीनों इलाकों को हम हमेशा के लिए सूखा मुक्त कर सकते हैं। मैं आपसे इतना ही निवेदन करना चाहता हूं, आप आशीर्वाद दीजिए। आपने इससे पहले हमेशा हमको मदद की है, थोड़ी थोड़ी मदद इन प्रकल्पों में केंद्र सरकार भी करे तो मैं विश्वास के साथ कहता हूं, हमारी पीढ़ी ने तो महाराष्ट्र में, मराठवाड़ा में और विदर्भ में अकाल देखा, लेकिन आने वाली पीढ़ी मराठवाड़ा में, विदर्भ में और उत्तर महाराष्ट्र में अकाल नहीं देखेगी। ये विश्वास मैं आज व्यक्त करना चाहता हूं और इसके लिए आपका आशीर्वाद मांगता हूं। आप यहां पर आए, इन सारे कार्यक्रमों में आपने हमें समय दिया, इसलिए आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।